या करंट फायनान्शियल इयर मध्ये म्हणजे एप्रिल पासून जो स्टार्ट होतो ते मार्च जो एंडिंग आहे येणारा, या फायनान्शियल इयर मध्ये माझे टॉप 10 ट्रेड्स मध्ये मी 10 लाख रुपयाचे लॉसेस केलेले आहेत. कॅश मार्केटचे प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंटचं मी बोलतोय. एनवीएस माझी व्हेरीफाईड पीएनएलचं लिंक डिस्क्रिप्शन सेक्शन मध्ये तिकडनं तुम्ही चेकआउट करू शकता. पण ह्या व्हिडिओमध्ये महत्वाचं हे टॉप 10 ट्रेड्सचे लॉसेस का झालेत ह्याचा मी महत्वाचे 4 पॉइंट्स मी जे नोट डाऊन केलेले आहेत ते तुमच्यासमोर मी मांडणार आहे, जेणेकरून मलाही रिव्हिजन होऊन जाईल आणि ह्या चुका मी नेक्स्ट फायनान्शियल इयर मध्ये मी करायचा प्रश्नच येत नाहीये, म्हणून पण हे व्हिडिओ क्रिएट करतोय. ऑलराईट, हे चुका तुम्हीही करत असाल किंवा तुम्हीही अशा काही चुका करत असाल तर कृपया करून तुमचे टॉप 10 लॉसेसची आत्ताच्या आत्ता हे व्हिडिओ बघितल्यावरती कृपया करून अनालिसिस करा, समजून घ्या ते कारण काय आहेत आणि हेच लॉसेस परत पुढच्या वर्षी व्हायला जर दिले तर शेअर मार्केटमध्ये आपण कधीच मोठा पैसा पण कमवू शकत नाही किंवा प्रॉफिटेबल पण होऊ शकत नाही. एनिवेज पहिला माझं इंट्रोडक्शन करून घेतो. जय हिंद माझ्या मित्रांनो, मी आहे महेश पाटील, शेअर मार्केटमधला एक ट्रेडर आणि इन्व्हेस्टर. जर तुम्हाला शेअर मार्केट माझ्याकडनं शिकायचं असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन सेक्शन मध्ये लिंक दिलेलं आहे. या लिंकमध्ये क्लिक करून तुमचं नाव, मोबाईल नंबर, ईमेल ऍड्रेस या तिन्ही गोष्टी व्हॉट्सअपला पाठवा. 24 तासाचा वेळ तुम्हाला रिप्लाय करतील. ऑफर काय दिली आहे ती पण नीट डिस्क्रिप्शन मध्ये वाचून घ्या, नंतर ह्या लिंक मध्ये क्लिक करून जॉईन करा. लक्षात ठेवा, माझ्याकडे कुठलेही मी पेड कोर्सेस चालवत नाही. मी कशाही प्रकारचे पेड टिप्स किंवा फ्री टिप्स पण कोणाला काही देत नाही. मी फक्त एक मात्र वेबिनार सिरीज चालवतो, त्याचं काय ऑफर आहे चेकआउट करून मग जॉईन करून घ्या. माझ्या नावाने कृपया करून कोणाला पैसे पण देऊ नका, कारण ते स्कॅम अलर्ट म्हणून सांगतोय तुम्हाला. मे बी काही लोकांनी तुमच्याकडे पैसे माझ्याकडे माझ्या नावाने पैसे मागितले तर तुम्ही नव्हेच. चला व्हिडिओची सुरुवात ठेवूया. ओके, रेग्युलर जे म्हणजे कट्टर फॉलोअर्स आहेत त्यांना हे स्टँडर्ड स्टेटमेंट माहिती असणार तर कृपया करून स्टार्टिंगचा पार्ट तुम्ही स्किप करून आलात तरी काही प्रॉब्लेम नाहीये, कारण हे प्रत्येक व्हिडिओमध्ये मला सांगणं गरजेचं आहे. कट्टर फॉलोअर्स प्लीज मला समजून घ्या. चला व्हिडिओची सुरुवात करूया. किती तिसऱ्यांदा बोलतो व्हिडिओची सुरुवात करूया. पण एनिवेज आपलं या फायनान्शियल इयरचं मी दाखवण्याच्या आधी प्रिव्हियस फायनान्शियल इयर प्लस करंट फायनान्शियल इयरच्या हिशोबाने किती झाले हे पण प्रिव्हियस फायनान्शियल इयरचं मी पहिल्यांदा दाखवतो तुम्हाला. आता त्याची कारण मला लॉसेसचे काय झाले मला माहिती नाही, पण जे आपण बघूया प्रिव्हियस फायनान्शियल इयर मध्ये 17 लाखाची प्रॉफिट झालेली होती ओव्हरऑल. ओके, 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओके, टॉप 10 ट्रेड्स मध्ये लॉस झाले होते. तर 4.5 लाख आणि 2 लाख इकडे झाले आपले जवळजवळ मला वाटतं आपण 5-6 लाख रुपये, 7 लाख रुपये, 8 लाख रुपये, हे 9.5 लाख रुपये, हे 10 लाख रुपये अप्रॉक्सिमेटली आणि हे झालेले आहेत अजून एक 11 लाख रुपये, 11.5 लाख रुपये. ओके, सो FY फायनान्शियल इयर मागच्या या फायनान्शियल इयर मध्ये जो आपला जो होता 1 एप्रिल 2022 ते 31 एप्रिल 2023 मध्ये 17 लाखाचा प्रॉफिट केला, पण त्याच्या समोर ओव्हरऑल माझे टॉप 10 लॉसेस हे 11.5 लाख रुपयाचे होते. ओके, आणि तर करंट फायनान्शियल इयर मध्ये जर मी बघायला गेलो, करंट फायनान्शियल इयर करंट FYच्या हिशोबाने जर बघायला गेलो तर इकडे दिसतंय की ओव्हरऑल 41चा माझा या फायनान्शियल मध्ये प्रॉफिट होणार आहे. ओके, जस्ट 5 दिवसावरती उरलेलं आहे. पण ह्याच्यामध्ये टॉप 10 लॉसेस जे आहेत, ओके, परत 1 2 3 4 5 6 7 8 9 10 या स्टोक पर्यंत हे टॉप 10 लॉसेस जर तुम्ही ऍड करायला गेला, मी ऑलरेडी ऍड करून बघितले, 10 लाख रुपयाचे, 9,99,000 असं काही राऊंड फिगर 10 लाख रुपयाच्या राऊंड बट येतात आहे. सो कम्पेअर्ड टू प्रिव्हियस इयर जिकडे 17 लाख प्रॉफिटच्या समोर माझे लॉसेस पण जवळजवळ मोठेच होते, इकडे प्रॉफिटही वाढलेलं आहे आणि लॉसेसही कमी झालेले आहेत. सो एक चांगली गोष्ट मी मला एक थापट दिलेली आहे की बाबा चला कम्पेअर्ड टू प्रिव्हियस फायनान्शियल इयर या वर्षीची जी ट्रेडिंग झालेली ती चांगली झालेली आहे. पण परत चुका झालेल्या आहेत, ते चुका परत पुढच्या वर्षी करायच्या नाहीयेत आणि हे 10 लाख रुपये पण मी कशाला लॉस करू, मस्तपैकी माझा 50 आकडा झाला असता ना. सो त्यामुळे ह्या लॉसेसचे आपण आता एक आपण अभ्यास करायला सुरू करूया की झाले का. ओके, आता हा पहिला जो शेअर जो आहे ह्याच्यामध्ये मी काय केलेलं, हे 25 लाख रुपयाचा सर्व 1 सिंगल शॉर्ट एंट्री मी मारलेली होती. ओके, सो चूक काय झालेली, पहिली चूक मी केलेली होती ती सिंगल शॉर्ट एंट्री मी मारलेली होती. त्या टेस्टी बाईटच्या शेअर मध्ये 25 लाख रुपयाचा माल एकदम उचललेला होता. माझा ऍक्च्युली प्रत्येक शेअर मध्ये जर मला मॅक्सिमम जर कुठला आवडत असेल तर मी अप्पर लिमिट पण अल्ट्रा लार्ज कॅप म्हणजे 25 लाख रुपयापर्यंत मी घेऊन जातो, त्याच्यावरती मी घेऊन जात नाही. ओके, पण ते पण कसं, हा बाबा पहिले 2.5 लाख रुपये लावूया, नंतर 5 लाख रुपये लावूया, 5 लाख रुपये लावूया, असं करत ब्रेकडाऊन करत.
सो इन धिस केस काय माहिती नाही मला काय झालेलं होतं, मला वाटलेलं 25 लाख लावेन पटकन मला 20% रिटर्न भेटेल आणि असा टेक्निकल सेटअप चांगला वाटत होता. सगळं चांगलं होतं, फंडामेंटल पण चांगलं होतं त्या शेअरचं, टेक्निकल पण सगळं चांगलं होतं शेअरचं. पण महत्वाचा प्रॉब्लेम म्हणजे हे होता की मी सायकोलॉजिकली वन शॉट लावल्यामुळे प्रॉब्लेम मध्ये आलो. कारण तो शेअर त्यानंतर खाली पण आला, पण खाली आल्यावरती माझ्याकडे पैसेच नव्हते एव्हरेजिंगला. आणि जर मी व्यवस्थितपणे मनी मॅनेजमेंट माझी नीट केली असती तर मी ह्या ट्रेडमधनं प्रॉफिटमध्ये निघालो असतो इन्स्टेड ऑफ हा एक जवळजवळ 5 लाख रुपयाचा राऊंड अबाउट लॉस. सो सर्वात पहिली चूक मराठी माणसांनी केली नाही पाहिजे, मी पण नाही करणार आहे. कुठलाही ट्रेड, मोठ्या अमाऊंटचे ट्रेड्स, सिंगल शॉट एंट्रीची मनी मॅनेजमेंट मी फॉलो करणार नाही माझ्या मेन मोठ्या पोर्टफोलिओमध्ये. ओके, सॅटेलाइट पोर्टफोलिओ तुम्ही सिंगल शॉट स्नायपर आपण करू शकतो, त्या गोष्टी वेगळ्या आहेत. पण या पोर्टफोलिओमध्ये सिंगल जो मी माझा पोर्टफोलिओ आहे त्याच्यामध्ये सिंगल शॉट एंट्री, वन शॉट फुल अमाऊंट त्याच्यामध्ये लावायचं नाही, एव्हरेजिंगचं ऑप्शन ठेवायचं. पॉईंट नंबर 1 व्यवस्थितपणे. पॉईंट नंबर 2 मित्रांनो असं आहे की जेव्हा पण दुसरी चूक जी सर्वात मोठा लॉस झालेला होता, ओके, ह्या पर्टिक्युलर ट्रेडमध्ये क्लाउड एसएम आणि हा मार्को लाईन्स हे दोन्ही धरून चालतो, कारण ही चूक एकच सिंगल चूक आहे. जिकडे इकडे 2,21,000चा लॉस आहे आणि मार्को लाईन मध्ये 23,000चा. सो आपण म्हणू शकतो 2.5 लाख रुपयाचा जो लॉस जो मला झालेला आहे या दोन शेअर्स मध्ये, हे दोन्ही पण एसएमई शेअर्स आहेत. ओके, स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइजेस. त्याच्यामध्ये कसं लॉट बेस्ड ट्रेडिंग असते, एक शेअर बाय करू शकता करत नाही, आपल्याला लॉट्स मध्ये बाय करायला लागतं. 1000चा शेअरचा लॉट, 2000चा शेअरचा लॉट, जो पण एक्सचेंज डिफाईन करतो त्याप्रमाणे. आणि मध्ये एसएमईची हवा खूप सुटलेली होती, बरेचसे लोक पैसे कमवत होते आणि मला माझ्या टेक्निकल सेटअप प्रमाणे चांगला आणि फंडामेंटल पण मला जे वाटलेलं होतं फंडामेंटल सेंटर प्रमाणे हे दोन्ही पण शेअर्स बाय केले. म्हणजे त्यांचे सगळं पॅरामीटर जर बघायला गेलात ना तुम्ही, एकदम जबरदस्त दिसत पॅरामीटर, आरओई, आरओसी, सेल्स बिल सगळं एकदम चकाचक. पण त्याच्यामध्ये वन ऑफ द कंपनी ही जे क्लाउड एसएम, तुम्ही ह्याचा चार्ट पण बघू शकतो, ते आता वाटतं मी 170ला बाय 120ला सेल करून बाहेर पडलेलो होतो, आता अजून वाटतं त्यापेक्षा खाली गेलेली असेल. ओके, तर चूक काय झाली की जेव्हा पण एक आपण आयुष्यामध्ये नवीन गोष्ट करू तेव्हा कृपया करून छोट्या कॅपिटलनी काम करायचं. सरळ ह्या शेअरमध्ये मी लावले 7 लाख रुपये आणि प्लस हे मार्को लाईन्स मध्ये लावले 1.25 लाख रुपये, म्हणजे जवळजवळ एक 8 लाख रुपये गुंतवले मी ऍज अ टेस्ट कॅपिटल म्हणून एका शेअरमध्ये, आणि मग तिकडे माझी फाटली. कारण न्यूज पण निगेटिव्ह लागले, स्टॉक पण इकडे हा जर बघायला गेला क्लाउड एसएम मला 20% खाली गेला की माझी एनिवेज म्हणजे जरा टरकायला लागते, 20% खाली जर शेअर गेला की टरकायला लागते माझी, आणि ते पण असे शेअर असेल अजून टरकायला लागते. पण शेवटी डिसिजन घेतला, एक फंडामेंटल न्यूज आलेली होती त्याच्यामुळे मला डिसिजन घ्यायला लागला की एनिवेज मला वाईप आउट स्टॉप लॉस घेणं गरजेचं होतं. पण चूक परत महत्वाची काय, जेव्हा पण आपण काही टेस्टिंग फेज मध्ये असू तेव्हा आपला कॅपिटल लेस ठेवायचा, ट्रेडिंग कॅपिटल लेस ठेवायचा. ओके, म्हणजे चूक जरी झाली तरी काय प्रॉब्लेम नाहीये, दुःख होणार नाही, कारण आपण रूल कुठला ब्रेक केलेला नाहीये. एनिवेज मी काय मोठा एकदम पैसा लावणार पण स्टील तो सायझेबल एक 8 लाख रुपयाचा कॅपिटल 2 शेअरमध्ये लावल्यामुळे मला वाटतं एक गोड मोठी चूक मी केलेली होती. ती आता मी परत कधी ह्याच्या पुढे करणार नाही, आणि ह्याच्यानंतर मी कुठले एसएमई स्टॉक्स पण ट्रेड करणार नाही, कारण आपल्या ते काय म्हणतात जे नाही जमत ते नाही करायचं आयडियली. ओके, किंवा ते दुर्लक्ष करून टाकायचं, कारण इतर आपले शेअर्स आहेत ना, कशाला टेन्शन घ्यायचं त्याच्यामध्ये. सो हा दुसरा चूक मी माझ्या ह्याच्यामध्ये केली. आता तिसरी चूक जी आपल्या मराठी माणसाने नाही केली पाहिजे ते म्हणजे, परत आता हे सगळे शेअर्स बघा, स्पेशालिटी, देवयानी तरी ठीक आहे, पण तरी स्पेशालिटी, केएनआर कन्स्ट्रक्शन, एक्सेल, हे बँको जे टॉप 10 ह्याच्यामध्ये आहेत हे पण जे शेअर्स होते. ओके, ह्याच्यामध्ये मी काय केलं, ओके, इव्हन सगळं हे स्पेशालिटी, देवयानी, केएनआर कन्स्ट्रक्शन, एक्सेल, मार्को लाईन्स आणि हे, ऑलराईट, ह्या शेअर्समध्ये प्रॉब्लेम काय झाला की मी प्युअर टेक्निकल एंट्री घेतली. मी म्हणारे महेश, टेक्निकल एंट्री तर सगळेच घेतात, प्रॉब्लेम काय त्याच्यामध्ये? मी आहे एक टेक्नो फंडामेंटल ट्रेडर. म्हणजे काय, एका फंडामेंटली चांगल्या कंपनीमध्ये
मी टेक्निकल एंट्री शोधायचा प्रयत्न करतो. कारण मला माझे पैसे घालवायचे नाहीत. मला स्टॉप लॉसेस ॲक्चुअली आवडत नाही घ्यायला. सारखे-सारखे लॉसेस दिसतात आपले, पण ते घ्यायला लागतात कधी-कधी. पण मला स्टॉप लॉसेस आवडत नाही. जेवढं होईल तेवढं मला स्टॉप लॉसेस घ्यायचे नाहीयेत माझ्या माझ्या आयुष्यामध्ये. कारण सायकॉलॉजिकली ते मला पण थोडंसं निगेटिव्ह इम्पॅक्ट पडतो आणि पण म्हणतो, की अरे हाच पैसा दुसरीकडे लावला असता आणि मला त्या पैशाची तशी पण काय म्हणतात ते मार्केटमध्ये ठेवायचं आहे, त्याला व्यवस्थित वाढवायचं आहे, तर एवढी घाई कशाला नको त्या शेअर्समध्ये टेक्निकली काम करून. सो कारण टेक्निकल जेव्हा ट्रेडिंग करतो आपल्याकडे स्टॉप लॉस असणं गरजेचं आहे. सो सिन्स जर प्युअर टेक्निकल ट्रेडिंग करत असाल, जे मी सांगेन ती करू नका. ओके, ॲज अ लर्निंग प्युअर टेक्निकल ट्रेडिंग करायची नाही. नो प्युअर टेक्निकल ट्रेडिंग ही करायची नाही. ओके, टेक्निकलचं एच कुठे गेला? हा, करायची नाही. काय करायची ट्रेडिंग? ट्रेडिंग करायची टेक्नो फंडा. ओके, फंडामेंटल कंपनीमध्ये एका चांगल्या एंट्री पॉइंटला शोधायचा प्रयत्न करायचा टेक्निकल्सनी. मग काय टेन्शन येत नाही. इव्हन शेअर जरी पडला तरी काय प्रॉब्लेम नाही. आपण सिंगल शॉर्ट एंट्री घेत नाहीये. फेज्ड मॅनरमध्ये आपण मनी मॅनेजमेंट करतोय एका चांगल्या कंपनीमध्ये, तर विषयच नाही. पैसा बनणारच आहे. फक्त प्रश्न आहे की किती वेळ लागू शकतो त्याला पैसा बनायला. सो ही एक तिसरी चूक केल्यामुळे माझे टॉप 10 लॉसेस मधले मेजर क्वांटिटी वाईज ट्रेड्स ह्याच्यामुळे झालेले होते. सो ह्या वर्षीपासून ओके, ह्या वर्षी म्हणजे ह्या चुका संपलेच आहेत. पण ह्या फायनान्शियल इयर पासून जो माझा इव्हन फॉर दॅट जो करंट पोर्टफोलिओ पण जो डिप्लॉयड आहे, ऑलराईट, आणि प्लस येणाऱ्या वर्षांमध्ये जे महत्त्वाचे मी परत ट्रेड्स घेणार आहे ओव्हरऑल, त्याच्यावरती टेक्नो फंडा ट्रेड्सच घेणार. एकही नॉन टेक्नो फंडा ट्रेड घ्यायचा माझा विचार नाहीये. कारण ही चूक मला परत करायची नाहीये. ऑलराईट. पुढच्या वर्षी नवीन चुका करूया काहीतरी, पण या जुन्या चुका करायच्या नाही. आणि शेवटी चौथा आणि महत्वाचा पॉइंट, ओके, मे बी हा बऱ्याच लोकांना लागू होऊ शकत नाही. ओके, इव्हन मला पण एक ऑप्शनल पॉइंट आहे. पण हा जो शेअर जो एक माझ्या लिस्टमध्ये होता, ज्युबिलंट फूड, 12 लाख रुपयाची माझी इन्व्हेस्टमेंट होती. ओके, इन्व्हेस्टमेंट ट्रेडिंग कॅपिटल होता. मी ह्याच्यामध्ये एक्झिट किती पडलं, 5% ला स्टॉप लॉस घेऊन बाहेर पडलो. ऑफकोर्स तो पण एक टेक्निकल काइंड ऑफ ट्रेड होता. पण ह्याच्यामध्ये वेगळं काय की हा एफ-एन-ओ मधला स्टॉक आहे. फ्युचर्स अँड ऑप्शन्स मधला स्टॉक आहे. जर माझी इन्व्हेस्टमेंट नॉर्मली कॉन्ट्रॅक्ट लॉट साईज ह्यांचे जवळजवळ एक 6-7 लाख रुपयाचे पासून स्टार्ट होतात, राईट, माझं जे एस्टिमेट जे सांगतोय तुम्हाला. ओके, जर माझी 12 लाखाची पोझिशन आहे, मी त्याच्यासमोर हेज का नाही घेतलं? हेज घेतलं पाहिजे होतं ना, काहीतरी कॉल सेल केला पाहिजे होता किंवा पुट बाय केला पाहिजे होता किंवा काहीतरी असा प्रकार केला पाहिजे होता. म्हणजे डाउनसाइड माझी प्रोटेक्शनचा ऑप्शन जर अवेलेबल आहे, तर मी घेतलं पाहिजे होतं. ऑप्शन्समध्ये थोडासा प्रॉफिट झाला असता किंवा ह्याचे मिनिमम लॉसेस मिनिमाइज झाले असते, कंट्रोल करता आले असते. सो त्यामुळे मी अजून एक कॉन्शियस डिसिजन घेतलेला आहे, की येणाऱ्या फायनान्शियल इयरमध्ये जर मला मी कुठल्या एफ-एन-ओ शेअर, नॉर्मली बरेच अल्ट्रा लार्ज कॅपमध्ये करतोच काम, राईट. जर मी कुठल्याही अल्ट्रा लार्ज कॅप कंपनीज किंवा एफ-एन-ओ शेअर्समध्ये जर मी काम करत असेल आणि जर माझी पोझिशन साईज त्या शेअरमध्ये 7-8 लाख रुपये किंवा त्या लॉट साईजची इक्विव्हॅलंट असेल, एफ-एन-ओची लॉट साईजची इक्विव्हॅलंट, तर इन दॅट केस मी ऑप्शन्समध्ये हेजिंग घेणार. ऑप्शनचा पण पैसा भेटेल, कॉल जे सेल करून, आणि इकडनं पण जेव्हा पैसा भेटेल तो भेटेल. प्लस मला मला ह्या मोठ्या पोझिशन्समध्ये कसं आहे, की एक्झाम्पल ज्युबिलंट फूडचं आरामात मला हे जवळचं एक ऑप्शन एक 3-3.5% रिटर्नच्या हिशोबाने, म्हणजे प्रीमियमच्या प्राइसच्या हिशोबाने मला भेटलं असतं. इव्हन खाली जरी गेला असतं, मी ऑप्शन खाऊन बसलो असतो आणि परत कधीतरी ज्युबिलंट फूड वर आला असता. ओके, सो त्यामुळे फायनान्शियल इयर, येणारा जो नवीन फायनान्शियल इयरमध्ये माझी म्हणजे ऑप्शनचे ट्रेड्स मी घेणार आहे. ओके, ऑप्शन ट्रेडिंगमध्ये एनिवेज ॲज अ डिस्क्लोजर कट्टर फॉलोअर्सला माहिती आहे, ऑप्शन ट्रेडिंगमध्ये मी अजूनही लॉसेसमध्येच आहे. ओके, पण डेफिनेटली ऑप्शन ट्रेडिंग सोडायचे नाहीये. कारण जर व्यवस्थितपणे काम केलं, हेजिंग करून काम केलं, ओके, प्रॉपर स्ट्रॅटेजीजने काम केलं, पैसा सगळीकडे बनतो. बरेचसे लोक बनवतात आहे. चूक काहीतरी डिसिप्लिन लेवलवरती माझी आहे. तर ती दुरुस्त करण्याच्या हिशोबाने या नवीन फायनान्शियल इयरमध्ये ऑप्शन ट्रेडिंग माझी प्युअरली हेजिंग बेस असणार आहे. ऑलराईट. नेकेड कॉल्स किंवा नेकेड पुट्स किंवा असे ते जुगारासारख्या काही गोष्टी करायच्या नाहीयेत. व्यवस्थितपणे जर अमाउंट जर व्यवस्थित असेल, ज्यांच्याकडे मोठी अमाउंट असेल, तर पोर्टफोलिओला हेजिंग करायचा जर ऑप्शन असेल, तर हेजिंग करून चालण्यात काही वाईट नाहीये. रिटर्न्स ऑफकोर्स कमी येतात, पण हेजिंगमुळे फायदाही तेवढा आहे. ऑलराईट. सो त्यामुळे ही चौथी चूक आहे जी मी केलेली होती. जर ऑप्शन हेजिंगला अवेलेबल असेल, तर हेजिंग करणार माझ्या पोर्टफोलिओमध्ये, जेणेकरून डाउन साइड रिस्क मिनिमाइज होऊन जाईल.
परत सांगतो मराठी माणसाला, हे 4 पॉइंट्स मधले मे हे चौथा पॉइंट बऱ्याच लोकांना मे बी लागू होत नसेल. कारण इव्हन जे लोकं ऑप्शन ट्रेडिंग करतात ते नॉर्मली कॉल बायिंग, पुट बायिंगच्या वरती म्हणजे बायिंगच्या साइडनीच करतात. पण जर कॅपिटल वाढवून जर तुम्हाला करता आलं तर हेजिंगच्या दिशेने जावा. पण हे पहिले 3 पॉइंट्स मी पहिलेच सांगतो, हे प्रत्येकाला लागू होणार, की सिंगल शॉट एंट्री आपल्याला घ्यायची नाहीये म्हणजे नाहीये. मोठ्या कॅपिटलनी अजिबात घ्यायची नाहीये. ओके. टेस्टिंग फेजमध्ये कमी कॅपिटलनीच काम करायचंय आपल्याला. ओके. प्युअर टेक्निकलनी कशाला काम करायचं? आपले फंडामेंटल न्यूज असेल तर ॲडिशनल फ्लो येतो त्याच्यामध्ये. आपल्याला सपोर्ट भेटतो स्टॉक्स आपल्याला फंडामेंटल इन्व्हेस्टरचा. म्हणून टेक्नो फंडा ट्रेडिंगवरतीच फोकस ठेवा. आणि लास्ट नॉट द लीस्ट, जर कॅपिटल मोठा असेल आणि हेजिंगचं ऑप्शन जर अवेलेबल असेल तर हेजिंग करा. ऑलराइट. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये जरूर टाका. काय प्रश्न असतील तर जरूर टाका. ह्या व्हिडिओचा उद्दिष्ट एकच होता, की लॉसेस सगळ्यांना होतात. 1 ट्रेड, 2 ट्रेड किंवा ओव्हरऑल वर्ष पण लॉसेसमध्ये चालूच असू शकतो. पण खरा ट्रेडर तोच जो आपल्या स्वतःच्या लॉसेसला अॅनलाईज करतो आणि त्या चुका पुढच्या वर्षी करणार नाही असं होऊ शकत नाही, पण मिनिमाइज करतो. जसं मी माझे स्टार्टिंगला ऑफ द व्हिडिओमध्ये प्रिव्हियस इयर करंट इयरचं कंपॅरिझन तुम्हाला दाखवलं. मित्रांनो, मी आहे महेश पाटील. माझ्याकडे शिकायचं असेल जाता परत एकदा वेबिनार सीरीजचं लिंक डिस्क्रिप्शनमध्ये चेकआउट करून जॉइन करून घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.